राजापूरसाठी टोल माफी झालीच पाहिजे. राजापूरसाठी टोल माफी झालीच पाहिजे. हे कोण म्हणतो करणार नाही, केल्याशिवाय राहणार नाही. हे कोण म्हणतो करणार नाही, केल्याशिवाय राहणार नाही. हे कोण म्हणतो करणार नाही, केल्याशिवाय राहणार नाही. स्थानिकांची टोल माफी झालीच पाहिजे. स्थानिकांची टोल माफी झालीच पाहिजे. भारत माता की जय. भारत माता की जय. नमस्कार, मी राजन लाड, लय भारी कोकण या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता आपण राजापूरमध्ये आहोत. हातिवले टोल नाका माझ्या मागे बघताय. मागे तुम्ही बघत असाल तर सर्व रंगरंगोटी चालू आहे. KCC कंपनीच्या माध्यमातून ही सर्व रंगरंगोटी चालू आहे. लोकांना असं समजलं आहे की आता हा टोल लवकरात लवकर सुरू होणार आहे. मुळात या हायवेची बरीचशी कामं अजून पेंडिंग आहेत, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि अशा वेळी टोल जर सुरू करत असतील तर हा कोकणवासीयांवर म्हणजे आमच्यावर अन्याय आहे. त्यासाठी माझ्या मागे तुम्ही बघताय अनेक लोक जमा होऊ लागलेत. आता काय होतंय पुढे हे तर सर्व तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दाखवतो इथे लोक जमायला सुरुवात झालेली आहे. चर्चा सुरू आहे. अजून बरेच लोक येणार आहेत या ठिकाणी. आज PWDचे अधिकारी येणार आहेत. त्यांना फक्त एक निवेदन द्यायचं आहे की स्थानिकांना फक्त टोल माफी मिळण्यात यावी आणि थोडी कामं अर्धवट ती पूर्ण करण्यात. अच्छा, आजचं निवेदन टोलला विरोध नाही आहे. ओके, फक्त टोल माफी संदर्भात. जो महामार्ग आता काम चालू आहे, काम चालू असतानाच या ठिकाणी टोल सुरू करण्याचा अट्टाहास सुरू झालेला आहे आणि हा टोल जो सुरू केला जातोय तर या ठिकाणी काही अधिकारी येणार आहेत. त्यांना निवेदन दिलं जाणार आहे की इथे जे स्थानिक आहेत, या तालुक्यातले लोक आहेत, वारंवार या ठिकाणी त्यांचं जाणं येणं असतं, तर त्या ठिकाणी त्या लोकांना या टोलमधून सूट मिळावी याकरता त्यांना निवेदन दिलं जाणार आहे. आणि हा टोल सुरू करण्यापूर्वी हा जो महामार्ग आहे याचं काम अत्यंत चांगल्या प्रकारे करावं. पूर्वी जे काम चालू केलं पूर्ण झालेलं आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. आणि हे काम ज्या लोकांनी केलं आहे, ज्या ठेकेदाराने केलं आहे आणि त्या ठेकेदारावरती ज्यांनी इन्स्पेक्शन केलं त्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी व्हावी यासाठी आमचा अट्टाहास आहे. कारण आपण जेव्हा मुंबईला जातो, अन्य गोव्याकडे जातो, 60-70च्या स्पीडने जेव्हा गाडी घेऊन जातो तेव्हा मध्येच कुठेतरी ही गाडी वरती उडते. अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळे व्यवस्थित गाड्या आपल्याला या महामार्गावर नेता येत नाही. त्यामुळे या टोल सुरू करण्यापूर्वी हा महामार्गाचं काम अतिशय चांगलं व्हावं अशी अपेक्षा आम्हा स्थानिकांची. जे स्थानिक लोक आहेत, जे साधारण 15 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या स्थानिक लोकांना टोल माफी होणं गरजेचं आहे. मग आज सर्व जमतात त्याचं काय कारण आहे? सगळेजण इथे आम्ही त्यासाठी सर्व पक्ष एकत्र आलो आहोत की जेणेकरून शासनाला याची जाग यावी आणि टोल माफी इथल्या स्थानिक लोकांना जरी टोल माफी व्हावी. लोकांच्या मनाप्रमाणे झालं पाहिजे. कारण मुळात पहिली गोष्ट टोल माफी व्हावी, टोल माफी कुणाला व्हावी. मुळात लोकांना हे स्ट्रक्चर बांधलेलं आहे. कोण ठेकेदार आहे, कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, कोणी घेतला आहे, हे लोकांना कळलं पाहिजे. आणि स्थानिकांना टोल माफी झालीच पाहिजे. कारण आता अजूनपर्यंत रस्ता परिपूर्ण नाही आहे. रस्ता परिपूर्ण करण्यासाठी लोकांनी पुढाकार घेतलाच आहे, पण प्रशासनाने पण घेतला पाहिजे, ठेकेदारांनी पण घेतला पाहिजे. ठेकेदारांना सूचना दिल्या पाहिजे. ते झाल्यानंतर आपला टोल माफी होणारच आहे, पण या स्थानिकांचं जे मत आहे ते परिपूर्ण झालं पाहिजे असं माझं तरी मत आहे. ते निवेदन देण्यासाठी सह्या वगैरे सुद्धा घेतल्या आहेत सर्वांच्या. बघताय तुम्ही असं हे रंगरंगोटी चालू आहे. KCC कडून सांगण्यात आहे हे की फक्त मेंटेनन्सची कामं चालू आहे. टोल सुरू होणार आहे की नाही ते त्याबद्दल काहीच बोलायला तयार नाहीत. ते फक्त आम्ही मेंटेनन्सची कामं करतोय असं ते म्हणतायत. पण हे सगळं बघता हे सगळं टोल सुरू करण्याचीच लक्षणं आहेत आणि त्यामुळे सगळे आमचे राजापूरकर एकवटलेले आहेत. ते नाक्यावर यायला सुरुवात झालेली आहे. अजूनही लोकांना अंधारात ठेवलं जात आहे, काही कल्पना दिली जात नाही. असं लपाछपीत गपचूपपणे हे काय चालू आहे हे विचारण्यासाठी सुद्धा बहुतेक हे सर्व जमा झालेले आहेत. लांजेकर सुद्धा आहेत, अरविंद लांजेकर, ज्यांनी 1 वर्षापूर्वी हे सर्व बंद 5 वर्ष झाली. 5 वर्षापूर्वी आंदोलन सुरू केलं होतं. बरेच दिवस हा टोल बंद होता. लांजेकर साहेब, काय म्हणायचं तुम्हाला आज? टोल चालू होण्याला आमचा नकार नाही आहे. टोल हा चालू होईल, परंतु आमच्या राजापूरकरांना विश्वासात घेऊन माहिती देऊन हा टोल चालू करावा आणि संपूर्ण राजापूर तालुक्याला याची टोल माफी हवी, टोल माफी सूट द्यावी. कारण आमचं दैनंदिन जीवन राजापूर शहरात आहे. राजापूर शहर तालुका हे मध्यवर्ती ठिकाण आहे. हातिवल्या असेल, कोंडी असेल, या सगळ्या पंचक्रोशीतील असेल तालुक्यातील सगळीच जनता या टोलवरून ये जा करत असते. रोजच्या रोज त्यांना
शाळा असेल, कॉलेज असेल, हॉस्पिटल असेल, बँका असेल, सर्व दैनंदिन अन्नधान्य खरेदी करण्यासाठी सुद्धा राजापूर शहरात जावं लागतं. 2 ते 3-4 वेळा साधारणतः रोजच्या रोज फेऱ्या नागरिकांच्या होत असतात. प्रत्येकाची वाहनं आहे. यासाठी रोजच्या रोज टोल भरणे आम्हाला शक्य नाही आणि तो आम्ही टोल भरणार नाही. आणि अशा प्रकारे जर आम्हाला दडपशाही करत असतील तर आम्ही कुठल्याही प्रकारे हा टोल चालू होऊ देणार नाही. आमची हरकत नाही आहे टोल चालू, पण राजापूर तालुक्याला याच्यातून सूट मिळावी असे आमचे NHAIचे अधिकारी असतील, सार्वजनिक बांधकाम असेल, तहसीलदार असेल, उपविभागीय अधिकारी असतील, त्यांना प्राथमिक आम्ही विनंती करतोय. नाहीतर याचा रोष हे आता सगळेच कार्यकर्ते, सामाजिक सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक इथे उपस्थित होत आहेत. आम्ही शांततेने निवेदन देणार आहेत. याची शासनाने दखल घ्यावी, जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घ्यावी, आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत सर्वच त्यांनी दखल घ्यावी आणि आमच्या मागण्या त्यांनी पूर्ण कराव्या. अन्यथा आम्ही टोल चालू होऊ देणार नाही. मुद्दा घेतला लांजेकर साहेब लोकप्रतिनिधींचा. आत्ताच निवडणुका झाल्या आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषद असे जवळपास 18 लोकप्रतिनिधी तालुक्याने निवडून दिलेले आहेत, सभागृहामध्ये पाठवले आहेत. नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या आहेत, नगरसेवक पाठवले आहेत. आज आपल्याला बघायला लागेल इथे लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांबरोबर किती उभे राहत आहेत. खरं म्हणजे त्यांनी हा प्रश्न उचलून धरला पाहिजे. सर्वसामान्य लोकांना रस्त्यावर यायला लागलं नाही पाहिजे. बघूया आज किती इथे दिसत आहेत ते. सर्वसामान्य जनतेला लोकप्रतिनिधींनी न्याय दिला पाहिजे. अन्यायाविरुद्ध त्यांनी लढलं पाहिजे. सर्वसामान्य प्रश्न असतील सगळेच दैनंदिन जीवनातली, परंतु आज आमचा हा टोलचा प्रश्न महत्वाचा आहे, मूलभूत झालेला आहे. त्याच्यासाठी ते नक्कीच येतील. आम्हाला कोणावर हे नाही आहे, त्यांनी यावे, ते येणार, आम्हाला माहिती आहे. आम्ही आमच्या नेत्यांपर्यंत हा प्रश्न, आमचे आमदार असतील, भैयाशेठ सामंत असतील, हा जो टोल 4 वर्षापूर्वी निलेशजी राणे हे कोकणचे नेते, आमचे माजी खासदार, विद्यमान कुडाळचे आमदार आहेत, त्यांनी हा टोल आम्हाला खरोखर बंद करण्यासाठी फुल पाठिंबा दिला होता. ते आमच्या पाठीशी राहिले होते. त्यांचे उपकार मानण्यापेक्षा त्यांचा जो कोकणची कळकळ आहे, कोकणच्या जनतेशी ते मागे राहतात, ते आम्ही कोकणवासी केव्हाच विसरणार नाही. आत्ता पण ते राहतील. आम्ही आमदार भैयाशेठ सामंत साहेब असतील किंवा पालकमंत्री साहेब असतील यांच्याकडे हे निवेदन देणार आहोत आणि आम्ही टोल माफी करून घेणार आहोत. टोल माफीसाठी हे सगळे जमत आहेत. आणि जे काही प्रश्न आहेत, महत्त्वाचं म्हणजे रस्त्याचे प्रश्न आहेत. रस्ता अजून चांगल्या पद्धतीने झालेला नाही. बरीचशी कामं अपूर्ण आहेत. निवळी म्हणजे हातकांब्यामध्ये एक टोल होतो, त्याच्यानंतर हा राजापूरचा टोल आहे. पण या अंतरामध्ये बघाल तर बरीचशी कामं सुद्धा अजून अपूर्ण आहेत आणि टोल सुरू करण्याची हालचाली सुरू दिसत आहेत. KCC कंपनीवाले अजूनही सांगतायत की ही सगळी मेंटेनन्सची कामं चालू आहेत. टोल सुरू होईल की नाही आम्हाला माहिती नाही. म्हणजे खरी जी माहिती आहे ती लपवली जाते का, हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने निर्माण होणार आहे या ठिकाणी. वर्धे साहेब आले आहेत आमचे लांजातून आणि आबा तर आहेतच, सदैव सगळ्यांबरोबर असतात. आबा, बरेचसे लोक इथे जमत आहेत, लोकांचे काही प्रश्न आहेत. इथे लोकांना संशय आहे की आता हा टोल लवकरच सुरू करतात कारण ही कामं सुरू झाली आहेत. तुम्हाला काय सांगायचं आहे याबाबत? टोल चालू झालाच पाहिजे, परंतु टोल चालू करण्यासाठी ज्या रस्त्यावरच्या ज्या सर्व ज्या सुविधा आहेत, ज्या पद्धतीचा रस्ता पाहिजे तो रस्ता नाही झाला आहे का? म्हणजे लोकांना उगाच आर्थिक घाईमध्ये लोटण्यापेक्षा त्या ठिकाणी लोकांना त्याच पद्धतीने सुविधासुद्धा दिल्या पाहिजेत ना. आज आपण जर बघितलं, जर हे इंजिनियर असतील किंवा हे शासन असेल, हे सरकार असेल, एखादं आपलं जर घर बांधत असताना आपण त्याचं बरोबर नियोजन करतो. 1-2 वर्षामध्ये आपल्या त्या घर पूर्ण होण्यासाठी आपण तो आराखडा करतो. जर शासन प्रशासन इकडे जर लक्षच देणारं नसेल तर लोकांनी तो टोल का भरावा? KCC कंपनीकडून अजून काहीच सांगितलं जात नाही, फक्त आम्ही मेंटेनन्स करतोय असं म्हटलं जात आहे. याबाबतीत तुम्हाला काय वाटतं? हा टोल सुरू करण्यासाठी धडपड आहे की फक्त मेंटेनन्सची कामं झाली असं वाटतंय तुम्हाला? नाही, हे कामं ही टोल सुरू करण्यासाठीच आहेत. आणि आज शासनाचं जे नुकसान केलेलं आहे हे प्रशासनानेच केलेलं आहे. कारण प्रशासनाने जर वेळीच लक्ष दिलं असतं, आज रस्त्याला ज्यावेळी मान्यता मिळाली, रस्ता सुरू झाला आणि त्या वेळेपासून 2 वर्षात रस्ता पूर्ण होणार होता. परंतु आज काय 10 वर्ष होऊन, त्याच्यानंतर पुढे 10 वर्ष होऊन गेली, म्हणजे 15 वर्ष जरी झाली तरीसुद्धा अजून या रस्त्याचे पूर्णत्वाकडे गेलेलं नाही आहे. हो लाड साहेब, नमस्कार. होत आहे काय? तुम्हाला काय वाटतं? सरकारी पक्षामध्ये आहेत, टोल सुरू होणार नाही आहे, इशाराने सांगतायत होणार नाही म्हणून. राष्ट्रीय महामार्ग नंबर 66 राजापूर तालुक्यातील हत्तीवले हा जो टोल गेली 4 वर्षापूर्वी बांधून झालेला आहे आणि 4 वर्षापूर्वी हा टोल चालू होणार होता. परंतु या स्थानिक लोकांच्या मागणीनुसार हा टोल, सर्व पक्षांच्या मागणीनुसार 4 वर्षापूर्वी हा बंद झाला होता.
त्यापूर्वी आमच्या पाठीशी आमचे कोकणचे नेते निलेशजी राणेसाहेब असतील किंवा विद्यमान पालकमंत्री उदयजी सामंत असतील, हे पाठीशी राहिले होते आणि अपुऱ्या कारणास्तव हा टोल बंद झाला होता. परंतु आता हा टोल पुन्हा एकदा चालू होणार आहे. त्याच्यासाठी राजापूर तालुक्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, प्रमुख पदाधिकारी आज आम्ही आमच्या हे जे सार्वजनिक बांधकामचे जे उपअभियंता आहेत ते आज हे निवेदन स्वीकारण्यासाठी आलेले आहेत. त्यांना आम्ही बोलवलेलं आहे. कारण आता तुम्ही पाहता या टोलच्या आसपासच्या बाजूला टोल चालू होण्याच्या दृष्टिकोनातून जोरदार तयारी चालू झालेली आहे आणि आमच्या राजापूरकरांना याची कुठलीही माहिती नाही आहे. परंतु आम्ही जी टोलची संघर्ष समिती असेल आणि सर्वसामान्य नागरिक असतील, स्थानिक इथले जे नागरिक आहेत त्यांनी हा टोल आम्हाला चालू होण्यासाठी स्पष्ट नकार दिला आहे. टोल चालू केल्यास हरकत नाही, परंतु आम्हाला स्थानिकांना टोल माफी पाहिजे. कारण आमचं दैनंदिन जीवन राजापूर शहरात रोजच्या रोज 3 ते 4 वेळा जावं लागतं आम्हाला. आमचं शाळा असतील, कॉलेज असतील, हॉस्पिटल असतील, बँका असतील, न्यायालयीन कामकाज असेल, सर्वच महसूलचं कामकाज असेल, हे सगळं राजापूर शहराशी निगडीत आहे. आणि अशा तऱ्हेने 3 ते 4 वेळा आम्हाला राजापूर शहरात प्रवास करावा लागतो. प्रत्येकाकडे वाहन आहे ना, असं प्रवास करताना आम्हाला रोजच्या रोज आर्थिक भूर्दंड पडणार आहे. हा भूर्दंड आम्हाला शक्य नाही. इथले सर्वसामान्य शेतकरी आहेत, सर्वसामान्य व्यावसायिक आहेत, त्यांना रोजच्या रोज हा टोल कर भरणे शक्य नाही. त्याच्यासाठी आज प्रमुख पदाधिकारी जमून आम्ही सार्वजनिक बांधकामचे जे कुमावत सर आहेत, साहेब आहेत, त्या आज उपस्थिती ते होतील झाले आहेत आणि त्यांना आम्ही हे निवेदन देणार आहे. आणि आमचे जे सर्व पक्षाचे जे पदाधिकारी आहेत ते याच्यावर तुम्हाला माहिती देतील. धन्यवाद. जर त्याच्यात काही पडणार झालं नसेल तर ह्याच्यापेक्षा मोठं उग्र आंदोलन करण्यासाठी आम्ही सर्व पक्ष एकत्र येऊन तो मोठं आंदोलन करू, यासाठी आम्ही आज हे निवेदन देतो. नमस्कार. आज आपण जे सर्वजण एकत्र आलेलो आहोत तो या टोलच्या संदर्भात आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. आता जे अरविंदजी बोलले ते वस्तुस्थिती आहे. राजापूर तालुक्यापासून 5 किलोमीटरचा हा परिसर आहे आणि 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये लोकांना भूर्दंड वाचणारा हा टोल आहे. खरं तर शासनाच्या त्या नियम आणि प्रणालीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे हा टोल अजून खूप मागे पाहिजे होता की जेणेकरून तो राजापूर तालुक्यासाठी हितावह ठरला असता. परंतु ठीक आहे, शासन दरबारी या टोलला जरी परवानगी जरी मिळालेली असली, टोल चालू होण्यासाठी जरी शासनाने समजा जरी निर्देश दिलेले असले तरी सुद्धा जो रस्ता ज्या दर्जाचा व्हायला पाहिजे तो आज रस्ता त्या दर्जाचा आहे का? जर तुरळक प्रमाणामध्ये समजा आपल्याकडे जरी पाऊस पडला तर त्या पुलावरून पाणीच असतं. दोन्ही बाजूने ज्या गाड्या जाणार असतात त्या गाड्यांवरती तो रस्त्यावर थांबलेला जो चिखल असतो तो त्यांच्यावर उडतो. त्याचबरोबर या रस्त्याच्या जर लेवल बघितली आपण तर अजिबात लेवल कुठेच काहीच नाही आहे. अजून खूप वाटोळसारखा विषय घ्या, जे पास दिलेले आहेत त्या पासची व्यवस्थित कामं झालेली नाही आहेत. या सर्व गोष्टी अजून अपुऱ्या आहेत. शासनाने टोल निश्चितच घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही ही सर्व जी जनता जी आज आम्ही एकवटलेले आहोत तो आमचा टोलला विरोध नाही आहे, परंतु दर्जेदार काम नसल्यामुळे आणि सर्व ज्या रस्त्यावरती ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधा नसल्यामुळे आमचा हा टोलसाठी बंद आहे. दर्जाचं झालेलं आहे काम आणि शासनाचा हा टोल सुरू करण्यासाठीचा अट्टास, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला या टोलमुळे नाहक त्रास होणार आहे. अतिशय जो आपण बघतो आहोत तो या हातकांब्यापासून जो पुढे जो रस्ता आहे तो अजूनही पूर्णत्वाला जायचा आहे. लांजाच्या बाजूचा रस्ता पूर्णत्वाला जायचा आहे. या बाजूला आपण गोव्याकडे गेलो तर अधेमध्ये आपण जेव्हा एखादी गाडी 60-70च्या स्पीडने जातो घेऊन त्यावेळी सुद्धा आपल्याला मोठमोठे हादरे या गाड्यामध्ये बसतात. म्हणजे हे काम निकृष्ट झाल्याचं असतानाच हा टोल सुरू करण्यामागे नेमकं कारण काय याची चौकशी सुद्धा झाली पाहिजे. कारण हा जो रस्ता ज्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत केला गेला, सुपरवायझर ज्या अधिकाऱ्यांनी केलं आणि ज्या ठेकेदाराने काम केलं त्याची खात्याने याची चौकशी सुद्धा झाली पाहिजे. कारण अतिशय निकृष्ट असं काम हे झालेलं असताना हा टोल आत्ता लगेच सुरू होऊ नये अशी आमची सर्वसामान्य जनतेची मागणी.
टोल माफी झालीच पाहिजे. राजापूरसाठी टोल माफी झालीच पाहिजे. राजापूरसाठी टोल माफी झालीच पाहिजे. हे कोण म्हणतो करणार नाही, केल्याशिवाय राहणार नाही. हे कोण म्हणतो करणार नाही, केल्याशिवाय राहणार नाही. हे कोण म्हणतो करणार नाही, केल्याशिवाय राहणार नाही. स्थानिकांची टोल माफी झालीच पाहिजे. स्थानिकांची टोल माफी झालीच पाहिजे. भारत माता की जय. भारत माता की जय. पण त्यांना आमची विनंती आहे की आम्हाला सहकार्य असावं. आम्ही कुठल्याही परिस्थितीत हा टोल स्थानिकांची माफी झाल्याशिवाय PI साहेब अतिशय खरोखर चांगल्या प्रकारे कामकाज आमच्या राजापूर तालुक्यात PI साहेब यादव साहेबांचं आहे. आणि सहकारी आमचे जे शेतकरी असतील, टोल आंदोलक असतील, त्यांना कुठल्याही प्रकारे धरपकड करू नये, कारण त्यांचं ते काम आहे. मी त्यांना विनंती करतोय की आमची स्थानिकांची मागणी आहे साहेब. तर तुम्हाला एक प्राथमिक विनंती आहे, तुम्ही प्रशासनाकडे आमच्या राजापूर तालुक्याचे पोलीस निरीक्षक म्हणून जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा तुमच्या वरिष्ठांकडे या टोलच्या समस्या या सांगाव्यात अशी आमची तुम्हाला एक प्राथमिक विनंती आहे. की रस्ता करण्यासाठी आम्ही सगळ्यात सर्वपक्षीय असतील आणि आमच्या कोकणातील लोकांनी सहकार्य केलेलं आहे साहेब, केलेलं आहे ना. परंतु आजही आमचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. भूसंपादनचा मोबदला तुम्ही प्रांत ऑफिसला जाऊन बघा, अद्यापही अनेक जणांना, निम्म्या जणांना मिळालाय, निम्म्या जणांना मिळाला नाहीये. शासनाची म्हणजे असणारे जे सर्व्हिस रोड आहेत, विशेष करून आमच्या राजापूर शहरातील, बरोबर आहे ना गादीकर साहेब, जो ST डेपोच्या समोरचा शहरातील काम मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहे. पिकअप शेडची कामं प्रलंबित आहेत. शेतात जाणारे रस्ते बंद अवस्थेत आहेत. त्याच्यासाठी आम्ही हे निवेदन आपल्याला साहेब दिलेलं आहे. त्याच्यावर तुम्हाला एक आम्ही विनंती करतो सगळ्या प्रशासनाला की हा टोल सद्यस्थितीत चालू करू नये. जोरदार तयारी आपली दिसते. साहेब असतील, निलेश राणे साहेब असतील किंवा पालकमंत्री असतील, खासदार राणे साहेब असतील, यांना माहिती देऊन आणि आम्हाला सगळ्यांना माहिती देऊन हा टोल चालू करायचा असेल त्यावेळी आम्हाला तिथे सूचना देऊन आमची बैठक घेऊन आमच्या मागण्या तुम्ही पूर्ण करायच्या आहेत ही तुम्हाला विनंती आहे. सर, वस्तुस्थिती काय आहे? सगळं बघितल्यानंतर ही जनता सगळी जमा झाली आहे. काही प्रतिनिधी आले आहेत त्या ठिकाणी की त्यांना असं संभ्रम आहे की हा आता टोल सुरू होत आहे आणि लोकांना समजत नाही नक्की टोल सुरू होत आहे, कधी होणार आहे. याचा वस्तुस्थिती नक्की काय आहे आताची? टोल सुरू होण्याच्या तरी वेगातच आहे सध्या. आताला टोल जो आहे आपल्या हायवेवरचा हा 90% काम पूर्ण झालेलं असल्या पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला तो टोल चालू करण्याच्या NH नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने जरा जलद केलेलं आहे आणि त्या दृष्टीने तयारी पण चालू आहे. फक्त याच्यापेक्षा जास्त अधिकची माहिती आमच्या कार्यालयाशी अजून कम्युनिकेट झालेली नाही. त्यामुळे त्याच्या पुढच्या जसं की कोणी घेतलं आहे, काय झालं, त्याचा वापर चालवले असतो याची माहिती अद्यापर्यंत आमच्या कार्यक्रमाला नाही. आम्ही पत्रकार आहोत पण इथले स्थानिक नागरिक सुद्धा आहोत. तर आम्हाला वाटतं योग्य ती सभागृह पण आहेत. रस्त्यावर तर सर्वसामान्य उतरणार आहोत आपण, पण योग्य सभागृह आहेत. लोकशाहीमध्ये ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे. तर त्या माध्यमातून सुद्धा सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असं वाटत नाही का आपल्याला? नाही, निश्चितच सगळे लोकप्रतिनिधी या याच्यासाठी आहे. परंतु आम्ही जे प्रमुख पदाधिकारी इथे जमून आलोय त्याचा की फक्त आम्ही शासनाला विनंती करण्यासाठी आलो. आज आमचं आंदोलन नक्कीच नाही आहे. आम्हाला टोल माफी पाहिजे. ते सगळेच आमचे जे पंचायत समिती सदस्य असतील, नगरसेवक असतील, सरपंच असतील, सगळे हे रस्त्यावर टोल माफीसाठी उतरणार आहेत हे नक्की. सर्व लोकप्रतिनिधी सुद्धा याच्यामध्ये जोरदार उतरतील, कारण राजापूर तालुक्याला टोल माफी मिळावी असं आपलं सर्वांचंच मत आहे. बरोबर. तर सर्व लोकप्रतिनिधींना पण आव्हान करणार आहात की नाही तुम्ही? कारण आता त्यावेळी आव्हान करायला वेळ कमी मिळाला. हे 2-3 दिवसामधलं सगळं नियोजन आहे. ही आमची आज निवेदन देणं होतं, कोणता आंदोलनाचा इशारा नव्हता. त्यामुळे जर का याचा व्यवस्थित उच्चार केला गेला नाही तर मग सर्वांनुमते जो निर्णय होईल त्याला आम्ही पाठीशी राहू. अरविंद नांदेकर हे निव्वळ त्याचे एक प्राथमिक आमचे नेतृत्व करणारे आहेत आणि ते योग्य ते पाऊल उचलतील. त्यामागे आम्ही सर्वच्या सर्व उभे राहू. वेळेअभावी ते आज सायंकाळी 7 वाजता. तर कृपया सगळ्यांनी आमदार साहेबांची बैठक ही महत्वाची आहे, त्यांना निवेदन द्यायचं आहे. हे सगळे प्रश्न आज संध्याकाळी, तर कृपया संध्याकाळी 7 वाजता शासकीय विश्राम इथे उपस्थित राहा.
सर्वसामान्य शेतकरी, ग्रामस्थ, वाहन चालक सगळे उपस्थित झालेले आहेत. सर्वप्रथम त्या सर्वांचे आम्ही अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे संध्याकाळी 7 वाजता परत जसे लांजेकर साहेब म्हणाले की रेस्ट हाऊसला आमदार साहेबांना पण भेटायचं आहे. कारण हा जो विषय आहे तो सभागृहाच्या माध्यमातूनच झाला पाहिजे. रस्त्यावर आम्ही आंदोलन करायला तयार आहोत, पण मी जसं मगाशी मुद्दा मांडला, ग्रामपंचायत, तिथले ठराव, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांनी सुद्धा हा मुद्दा उचलून धरला पाहिजे. त्यांना सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की त्या सगळ्यांनी हा मुद्दा उचलून धरावा. कारण हा प्रश्न सर्वसामान्य लोकांचा आहे आणि लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय, त्यामुळे तुम्ही तो प्रश्न सभागृहामध्ये मांडला पाहिजे. आमदार साहेब आमचे आहेत, त्यांना आपण सगळेजण भेट घेणार आहोत. सगळ्यांनी 7 वाजता उपस्थित राहा आणि जेवढं जास्त प्रमाणात हा प्रचार प्रसार करता येईल. काही टेक्निकल मुद्दे आहेत, प्रत्येकाने आपापले मुद्दे. आमचा जो टोल माफी ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये काही तुमच्या सूचना असतील, काय करावं लागेल, कोणाला माफी पाहिजे, टेक्निकली गोष्टी काय आहेत, या सगळ्याचे मुद्दे आपण काढून संबंधित अधिकाऱ्यांकडे, लोकप्रतिनिधींकडे दिल्या पाहिजे. त्यासाठी सर्वांना विनंती आहे की तुमच्या मनात जे काही विचार आहेत ते तुम्ही त्या ग्रुपच्या माध्यमातून व्यक्त करा. तो बरोबर आहे की चुकीचा आहे हा नंतरचा प्रश्न आहे. आपण सगळे एकत्र, बरेचसे लोक आहेत, सुज्ञ लोक आहेत, आम्ही पत्रकार बंधू तुमच्या सदैव पाठीशी आहोत. पण आता मी पत्रकार म्हणून नाही तर एक सर्वसामान्य आपल्यासारखा नागरिक म्हणून आपल्या सोबत आहे. पत्रकारांना पण विनंती करेन की हा जो महत्वाचा मुद्दा आहे आमच्या राजापूरसाठी तो झाला पाहिजे. आणि हे राजापुरात झालं तर संपूर्ण सगळीकडे होईल कोकणभर. कारण माझ्या माहितीप्रमाणे मुंबईतून निघाल्यानंतर राजापूर येईपर्यंत जवळपास 1000 रुपयाला कैची लागणार आहे. ती टाळावी, ते सगळ्यांना टोलमाफी मिळावी म्हणून आपण सर्वांनी एकजुटीने राजापूरने दाखवून देऊया की आम्ही रस्त्यावर उतरून हे करून घेतलंय. धन्यवाद.